मी शेरू बोलतोय. खवड्या डोंगरानंतर उरलेल्या एका मुक्या जीवाची कहाणी. मी शेरू बोलतोय. हो, तोच शेरू ज्याला तुम्ही आज एका घराच्या दारात शांत बसलेले पाहत आहात. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. माझ्या डोळ्यातून अश्रू आले तरी ते पुसण्यासाठी माझे हात नाहीत. आणि मला माझ्या मनातलं कुणाला सांगायचं झालं तरी माझ्याकडे माणसासारखी भाषा नाही. पण माझ्याकडे एक गोष्ट होती, माझं कुटुंब. एक घर होतं. त्या घरात माणसांचे आवाज होते. माझ्या मालकाच्या पावलांचा आवाज होता. आईच्या हाकेसारखा आवाज होता. बाबांच्या येण्याची चाहूल होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणाल होता. सुमारे 6 वर्षांपूर्वी कुणाल माझ्या आयुष्यात आला. त्याने मला फक्त कुत्रा म्हणून नाही तर आपल्या घरातला एक सदस्य म्हणून वाढवलं. कधी माझ्या डोक्यावरून हात फिरवला असेल, कधी माझ्यासोबत तो खेळला असेल, कधी मला खायला दिलं असेल. माझ्यासाठी ते सगळं प्रेम होतं. मला दिवस, तारीख, वर्ष काहीच कळत नाही. पण मला एवढं नक्की कळतं, माझा माणूस मला रोज दिसायचा. तो घरातून बाहेर जायचा आणि मी त्याची वाट पाहायचो. दाराबाहेर त्याची चाहूल लागली की माझे कान उभे राहायचे. तो परत आला की माझं शेपूट हलायचं. कारण मला माणसांसारखं बोलता येत नसलं तरी मला प्रेम ओळखता येतं. पण त्या दिवशी माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलं ज्याचा अर्थ मला आजही कळलेला नाही. माझी तिघही जीवाभावाची माणसं गेली, परिवार गेला. कुणाल गेला, माझे बाबा गेले, माझी आई गेली. आणि अचानक माझं घर राहिलंच नाही. मला अजूनही वाटतं कदाचित दार उघडेल, कदाचित कुणाल येईल, कदाचित तो मला पुन्हा हाक मारेल, कदाचित घरात पुन्हा त्याचा आवाज येईल. पण मी अजूनही दाराकडे पाहतो, कधी रस्त्याकडे पाहतो, कधी घराच्या आतमध्ये फिरतो. ज्या ठिकाणी कुणाल बसायचा तिथे काही वेळ थांबतो. जिथे त्याचा आवाज ऐकू यायचा तिथे नेहमी कान देतो. पण कुणीच येत नाही. माणसांना कदाचित समजतं की एखादी व्यक्ती कायमची निघून गेलेली आहे. पण माझ्यासारख्या मुक्या जीवाला कदाचित फक्त एवढंच समजतं, माझा माणूस अजून कुठेतरी असेल, तो परत येईल. म्हणून कदाचित मी वाट पाहत राहतोय. कधी कधी मला असं वाटतं, त्या दिवशी मी त्यांच्या सोबत असतो तर मी त्यांना कदाचित थांबवू शकलो असतो का? मी त्यांना परत घराकडे आणू शकलो असतो का? मला माहित नाही. मी एवढा मोठा नाही की त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेन, कारण मी बोलू शकत नाही. मी फक्त एक कुत्रा आहे. पण माझ्या छोट्याशा जगात माझं संपूर्ण जगच त्या घरात राहत होतं. आणि आता त्या घरात मी एकटाच उरलोय. लोक म्हणतील कुत्रा आहे, त्याला काय करणार? पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. माणूस गेल्यानंतर त्याच्या घरातली शांतता त्याला कळत नसेल तर मग मी रोज दाराकडे का पाहतोय? माझ्या ओळखीचा प्रत्येक आवाज ऐकून मी उठतोय का? मी घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे पाहून कुणाला शोधतोय का? कदाचित मला मृत्यू समजत नसेल पण वियोग नक्कीच समजतो. मला माझा माणूस दिसत नाही आणि ही गोष्ट मला रोज जाणवते. आज माझ्या घरात माणसांचा आवाज नाही पण आठवणी आहेत. कुणालच्या आठवणी आहेत. त्याच्या हाताचा स्पर्श आठवतो, त्याची वाट पाहण्याची सवय आठवते. आणि म्हणूनच हे घर सोडून जाणं माझ्यासाठीही सोपं नाही. कारण हे फक्त घर नाही, हे माझ्या माणसांचं घर आहे. आता माझ्या आयुष्यात एक नवीन माणूस आलेला आहे, कुणालचे आजोबा. त्यांनी माझ्याकडे प्रेमानं पाहिलं, मला काही बिस्किटं दिली आणि माझ्या सांभाळाची जबाबदारी सुद्धा त्यांनी स्वीकारली. कदाचित कुणाल परत येणार नाही, हे मला कधी समजेल माहीत नाही. पण आता कुणालच्या आठवणींसोबतच मी जगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण माझ्या माणसाने मला 6 वर्ष प्रेम दिलंय आणि कदाचित आता माझं उरलेलं आयुष्य सुद्धा त्याच्या आठवणी जपण्यातच जाईल. कधी कधी माणसांना वाटतं आम्ही मुक्या प्राण्यांना काहीच समजत नाही. पण मला माझ्या घरातला प्रत्येक बदल जाणवतो. घरात कोण कधी उठायचं, कोण कुठे बसायचं, कोणाच्या पावलांचा आवाज कसा आहे, या सगळ्यांची मला सवय झालेली असते. माझ्यासाठी घरातली माणसं म्हणजे फक्त माणसं नसतात, ती माझी सवय असतात, माझं संपूर्ण जग असतात. म्हणून एखादी व्यक्ती अचानक कायमची दिसेनाशी झाली तर तिच्या अनुपस्थितीचा अर्थ मला कदाचित माणसांसारखा समजत नसेल, पण ती जागा रिकामी झाली आहे हे मला नक्कीच जाणवतं. कदाचित म्हणूनच मी त्या जगाकडे पाहत असेन जिथे माझी माणसं बसायची, जिथून मला हाक मारली जायची, जिथे माझ्या डोक्यावरून हात फिरायचा. आता तिथे कोणीच नाही. घर तसंच आहे, भिंती तशाच आहेत, दार तसंच आहे, पण घराचा आवाज बदलला आहे. आणि कदाचित माझ्यासाठी हा सगळ्यात मोठा बदल आहे. मला कुणी कॅलेंडर दाखवून सांगितलेलं नाही,
की किती दिवस झाले मला घड्याळाकडे पाहता येत नाही, पण माझ्या सवयींना वेळ कळतो. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तरीही माझी माणसं परत आले नाहीत. कदाचित माझ्या मनात अजून देखील एक प्रश्न असेल, आज तरी येतील का? आणि प्रत्येक दिवस संपताना त्या प्रश्नांचं उत्तर पुन्हा शांततेत मिळत असेल. कधी कधी एखादा आवाज ऐकून माझं लक्ष दाराकडे जात असेल, कुणीतरी बाहेरून जात असेल. मी क्षणभर थांबत असेल. कदाचित वाटत असेल हा आवाज ओळखीचा आहे का? पण पुन्हा सगळं शांत. अशा वेळी मला काय वाटत असेल हे मी शब्दात सांगू शकत नाही, कारण माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्याकडे आहेत फक्त आठवणी, आणि त्या आठवणींसोबत जगण्याची सवय करावी लागते. माझ्या घरात आता दुसरी माणसं येतात, माझ्याकडे पाहतात, माझ्याशी बोलतात, माझी काळजी सुद्धा घेतात. पण प्रत्येक माणूस माझ्या कुणाल सारखा नसतो. प्रत्येक हाताचा स्पर्श सारखा नसतो. प्रत्येक आवाज ओळखीचा नसतो. म्हणून नवीन माणसांकडे पाहताना कदाचित माझ्या मनात एकच गोष्ट येत असेल, तुम्ही माझ्या माणसांना परत आणू शकता का? मला माहीत आहे कोणीही त्यांना परत आणू शकत नाही, पण माझ्यासारख्या जीवाला हे सत्य स्वीकारायला किती वेळ लागेल हे कोण सांगू शकतं? कुणालने मला 6 वर्ष सांभाळलं. 6 वर्ष. माणसांसाठी कदाचित ही फक्त काही वर्षांची संख्या असेल, पण माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला खूप मोठा भाग, माझ्या आठवणींचा खूप मोठा भाग, माझ्या जगण्याचा मोठा भाग. म्हणून माझ्या आयुष्यात पुढे कितीही दिवस आले, कदाचित कुणालची जागा तशीच राहील, रिकामी, पण विसरलेली नाही. आणि मग या सगळ्या दुःखामध्ये माझ्यासाठी एक माणूस पुढे आला, कुणालचे आजोबा. त्यांनी माझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवले. ते हात कदाचित कुणालचे हात नसतील, पण त्यांनी मला सोडून दिलं नाही, माझी जबाबदारी स्वीकारली. कदाचित त्यांच्या मनातही दुःखाचा डोंगर असेल, कारण त्यांनी फक्त त्यांचा नातू गमावला नाही, तर त्यांच्या घरातली आपली माणसं गमावली आहेत. आणि त्याच घरातला मी शेरू, त्यांच्या आठवणींचा एक छोटासा भाग बनून उरलो आहे. कदाचित आता आम्ही दोघंही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असू. त्यांनी कुणालला गमावलं आणि मी माझ्या माणसांना. पण एक गोष्ट मात्र समान आहे, आमच्याकडे आता माणसं नाहीत, तर फक्त आठवणी उरलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील तिसगाव जवळ असलेल्या खवड्या डोंगरावर एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं. खवड्या डोंगरावर जी काही घटना घडली ती अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी होती. पण त्या दिवशी नेमकं घडलं तरी काय? 21 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव वाळूज MIDC परिसरातील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुळे, त्यांचे वडील मुरलीधर चांदगुळे आणि आई संगीता चांदगुळे यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. काही माध्यमांमध्ये आयफोनचा मुद्दा समोर आला, मात्र पोलिसांच्या माहितीनुसार आयफोनचा संबंध असल्याचं अद्याप तरी निश्चित झालेलं नाही आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. उपलब्ध वृत्तांनुसार कुणाल खवड्या डोंगरावर गेला होता. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचे वडील मुरलीधर त्याच्याजवळ गेले आणि दोघे देखील तोल जाऊन खाली कोसळले. त्यानंतर आपल्या मुलाला आणि पतीला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर संगीता यांच्यासोबत देखील अत्यंत दुःखद प्रकार घडला आणि त्यांचा देखील त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. बचाव कार्य काही काळ सुरू होतं, परंतु दुर्दैवाने तिघांपैकी कोणाचाही जीव वाचवता आला नाही. ज्या ठिकाणी काही वेळापूर्वी एक कुटुंब आपल्या आयुष्यातील संकटाशी झुंजत होतं, त्याच ठिकाणी काही वेळाने बचाव पथकाला 3 मृतदेह बाहेर काढावे लागले. या घटनेत अवघ्या काही वेळात एका कुटुंबातील 3 जीव गेले आणि मागे राहिलं एक घर, काही आठवणी आणि शेरू. कधी कधी एखाद्या घराच्या भिंतींना सगळं आठवत असतं, पण त्या भिंती बोलू शकत नाहीत. आणि कधी कधी घरातला एखादा मुका जीव सगळं अनुभवत असतो, पण त्याच्याकडे ते सांगण्यासाठी शब्द नसतात. खवड्या डोंगराच्या या घटनेत 3 माणसं कायमची निघून गेली, पण त्यांच्या घरातला हा एक जीव आजही कदाचित दाराकडे पाहतोय. कदाचित त्याला अजूनही वाटत असेल माझा कुणाल येईल, पण कुणाल आता येणार नाही हे सत्य आपल्याला माहीत आहे. शेरूला कधी कळेल माहीत नाही. म्हणून आज या मुक्या जीवासाठी फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं, शेरू, तुझं कुटुंब तुला सोडून गेलं नाही. त्यांच्या आठवणी कायम तुझ्यासोबत आहेत. आणि ज्या घरात एकेकाळी तिघांचे आवाज घुमायचे, तिथे आता तुझ्या पावलांचा आवाज घुमतोय. तू एकटा नाही शेरू, तुझ्या कुणालच्या आठवणी नेहमी तुझ्यासोबत आहेत. खवड्या डोंगरावर झालेल्या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या एकाच कुटुंबातील 3 आत्म्यांना देव शांती देवो. आपल्या सगळ्यांकडून या 3 आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.